मनसेच्या मारहाणीची आशिष शेलार यांनी पहलगाम हल्ल्याशी तुलना केली आहे। त्यांच्या या वक्तव्यावरून आता नवा वाद निर्माण झाला। मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांकडून शेलार यांचा चांगलाच समाचार घेण्यात येतोय। मनसेच्या मारहाणीची आशिष शेलारांनी पहलगाम हल्ल्याशी तुलना केली। पहलगाम मध्ये धर्म विचारून निष्पाप हिंदूंना गोळ्या झाडल्या, इथे भाषा विचारून निष्पाप हिंदूंना चोपत आहेत असं वक्तव्य आशिष शेलार यांनी केलं। पहलगाम मध्ये हिंदू धर्म विचारून गोळ्या मारल्या, इथे ही सगळी मंडळी निष्पाप हिंदूंना भाषा विचारून चोपतायत। शेलारांच्या वक्तव्याचा ठाकरे आणि मनसेच्या नेत्यांकडून समाचार घेण्यात आला। तुमची तुलना पहलगामच्या अतिरेकाशी केली। त्याला सांस्कृतिक मंत्री म्हणावं, असंस्कृतिक म्हणावं, म्हणजे याच्यावर संस्कारच काही कुठले नाही। आशिष शेलार आम्हाला अतिरेकी म्हणतो, हे माननीय मुख्यमंत्र्याला मान्य आहे का? पहलगामचे जे मारले धर्म विचारून ते गाडले गेले की स्वर्गात गेले, ह्याचं तर पहिलं उत्तर द्या। लोक त्याची अपेक्षा करतायत। एवढी टाईट सिक्युरिटी लावल्यानंतरही जर पळून गेलेत तर पहलगामचे मारेकरी दहशतवादी तुमचे कोण होते का? कसे गेले पळून? पहलगाम मध्ये जे घडलं त्या पद्धतीने तुम्ही मारणार का, असं जेव्हा आशिष शेलार उर्फ कुरेशी म्हणतात, याचा स्पष्ट अर्थ हा आहे की तुम्ही महाराष्ट्रातल्या लोकांना दहशतवादी ठरवता। आशिष कुरेशी, गेट वेल सून। आशिष शेलार, मला असं वाटतं की पहलगाम मध्ये ज्यांनी आमच्या हिंदू लोकांना मारलं त्यांचं काय झालं, त्यांना पकडलं का? त्यांच्या बाबतीमध्ये तुम्ही आतापर्यंत काय केलं? आम्हाला काय पहलगामचे उदाहरण इथे देताय? कालचा मेळावा म्हणजे आमच्या कोकणामध्ये उत्सव, सण, एखादं सुखद कार्य गावात असलं की चाकरमानी मुंबईमध्ये भावकीची बैठक घेतात। मग ही भावकीची बैठक म्हणजे कालचा वरळीचा मेळावा होता। कोकणात असं म्हणतात की भावकीच्या नादाला लागायचं नाही। भावकी ज्यावेळेला एक होते त्यावेळेला त्याचा कार्यक्रमच होतो। त्यामुळे आमची भावकी एक झाली आहे। आता तुमचा कार्यक्रम करायची वेळ आमच्याकडनं आलेली आहे असं आम्हाला वाटतंय। त्यामुळे आमच्या नादाला लागू नका। ठाकरेंच्या गुंडगिरीच्या वक्तव्यावर सत्ताधाऱ्यांनी निशाणा साधला। मराठीसाठी गुंडगिरी करायला सुद्धा तयार आहेत आम्ही। कोण करणार नाही गुंडगिरी? सगळे गुंडगिरी करतात, पण गुंडगिरी करण्यासारखं वातावरण तर पाहिजे ना। जे काही मराठी बोलू शकत नाही त्यांना तुम्ही कानफाटात मारणार आणि त्यांच्याबरोबर व्हायलन्स करणार, हिंसा करणार, मारपीट करणार, तो भाषाच्या नावाने हा गुंडगिरी आहे। त्या गुंडगिरी आम्ही बर्दाश्त करू शकत नाही। मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर भाजपकडून मुंबईसाठी आता मोर्चे बांधणी सुरू झाल्याची चर्चा। हिंदी भाषेवरून ठाकरे बंधूंनी घेतलेल्या भूमिकेनंतर भाजप अमराठींच्या बाजूने आता उभी राहिली आहे। अमराठी लोकांवरील मारहाण सहन करणार नसल्याची भूमिकाच आता भाजपने घेतली आहे। ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर आता भाजपची मुंबईसाठी मोर्चे बांधणी सुरू झाल्याची चर्चा आहे। तर मराठी न बोलण्यावरून सुरू झालेल्या या वादात भाजप अमराठींच्या बाजूने असल्याचं चित्र आहे। प्रत्येक मुद्द्याला अमराठींवरील मारहाण सहन करणार नसल्याची भूमिका भाजपने घेतली आहे। आगामी मुंबई पालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजप हिंदूंच्या मुद्द्यानं पुढे येत असल्याचंही चित्र पाहायला मिळत आहे। तर परप्रांतीयांच्या मतांसाठी भाजपनं लक्ष वळवल्याचं म्हणत मनसेने यावर टीका केली आहे। त्यामुळे आगामी पालिका निवडणुकीत मराठी विरुद्ध हिंदू हा वाद रंगण्याची चिन्ह आहेत। हिंदूंना चोपड्यामध्ये तुम्हाला जो आनंद मिळतोय ना, हा अख्खा महाराष्ट्र पाहतोय। सरकारने तर कडक पावलं उचलावीच। मराठी माणसाच्या अस्मितेची चिंता भाजपच करील आणि अमराठी माणसावरचा अन्याय भाजप खपवून घेणार नाही। भारतीय जनता पक्षाचं पूर्ण राजकारण हे मतांच्या भोवती फिरतंय। त्यांना आता एक कळलं की मराठी माणूस यांच्या पाठीशी उभा राहणार नाही, म्हणून आता त्यांनी त्यांचं पूर्ण लक्ष हे बाहेरनं आलेल्या लोकांकडे वळवलेलं आहे। मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर भाजपकडून पलटवार करण्यासही सुरुवात झाली आहे।
मराठी माणूस न्याय मागण्यासाठी आंदोलन करत असेल आणि त्याला जर का तुम्ही गुंड म्हणत असाल तर आम्ही गुंड आहोत आम्ही गुंड. काल कोणाच्या ते व्यापाऱ्याच्या कानफडीत मारली मीरा भाईंदरला. त्याच्या काय इथे लिहिलं होतं काय गुजराती माणसाला मारला. कुठच्या गुजराती माणसाला मारला? बाचाबाचीमध्ये समोरचा गुजराती निघाला, इकडचा मराठी निघाला. त्याच्यामध्ये काय गुजरात्यानं मारलं का? केवढे व्यापारी आहेत. त्यांना मराठी आली पाहिजे याच्याबद्दल वाद नाही. विनाकारण उठसूट काय मारामारी करायची गरज नाही आणि मारायची गरज नाही. पण जर जास्ती नाटकं केली तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे तुम्ही. मराठींवरील मारहाणीवरून समाजवादी पक्षाचे अबू आझमी यांनीही संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. तर आझमी हे भाजपची बी टीम आहेत असं म्हणत आमदार महेश सावंतांनी पलटवार केलाय. भाई अगर कोई आदमी यहाँ पढ़ा लिखा नहीं है, बाहर से आया हुआ है, कोई यहाँ कारोबार करने कुछ दिन के लिए आया है, बाल बच्चे वहाँ गांव में रहते हैं, यहाँ रहता है, मराठी बोलना नहीं आती तो क्या उसको मारेंगे आप? मराठी आमचे भरपूर मित्र आहे, सगळे जाती धर्माचे आमचे मित्र आहे. गुजराती आहे, बंगाली आहे, साऊथ इंडियन आहे, सगळ्या प्रकारचे. आम्ही सलोख्याने राहतो. परंतु जर ते महाराष्ट्रात राहून जर मराठ्यांची बदनामी करतात आणि मुजोरी करत असेल तर त्यांना त्यांची जागा आम्ही दाखवणार. की होय महाराष्ट्रात राहायचंय तर मराठी बोललीच पाहिजे. हे जर ते स्वागत करू शकतात तर तुम्ही कटलं नको ते राजकारण करता. तिकडे बिहारच्या जन अधिकार पक्षाचे प्रमुख पप्पू यादवांनी राज ठाकरेंवर ट्विट करत टीका केली आहे. महाराष्ट्रात हिंदी भाषिकांवर राज ठाकरे यांचे लोक हल्ला करतायत. मी राज ठाकरेंना आव्हान दिलंय की त्यांनी ही गुंडगिरी थांबवावी, अन्यथा मी मुंबईत येऊन त्यांची सारी हेकडी काढीन. आज पत्रकार परिषदेत चुकून उद्धव ठाकरे यांचं नाव घेतलं. मी त्यांचा मनापासून आदर करतो. राज ठाकरे भाजपच्या इशाऱ्यावर जी गुंडगिरी करतायत ती आम्ही चालू देणार नाही. प्रत्येक प्रांताच्या प्रादेशिकतेचा आदर आहे, पण त्याच्या नावाखाली आमच्या बिहारच्या लोकांवर हल्ला केला तर त्याची मुळं हादरवून टाकू, असं ट्विट जन अधिकार पक्षाचे प्रमुख पप्पू यादव यांनी केलं. कोण पप्पू यादव? असल्या यादव पप्पू विपू प्रसिद्धीसाठी हापापलेल्या लोकांना आपण फारशी प्रसिद्धीच द्यायची नाही. तर मनसेची मान्यता रद्द करा असं पत्रच भारतीय हिंदू सेनेनं निवडणूक आयोगाला दिलंय. दरम्यान ठाकरे बंधूंच्या विजय मेळाव्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रुदालीची उपमा दिली आहे. फडणवीसांच्या टीकेला आता संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. फडणवीस आणि शिंदेंनी राज्यभर रडण्याचा कार्यक्रम सुरू करावा असं संजय राऊत यांनी म्हटलंय. त्यांनी विजय उत्सवाला जसं रुदालीचं स्वरूप दिलं तसं मला आनंद उत्सवाला कुठलंही राजकीय स्वरूप द्यायचं नाही. त्यामुळे मी त्या संदर्भात काही बोलणार नाही. काय करा तुम्ही आणि एकनाथ शिंदे एक रडण्याचा कार्यक्रम जाहीरपणे सुरू करा. आम्ही कार्यक्रम लावतो तुमच्या रडण्याचे, दोघांनी एकत्र. बरं का? कधी फडणवीस गातील, कधी शिंदे तबला वाजवतील, कधी शिंदे गातील, कधी हे तबला वाजवतील आणि तुंतण्यावरती दुसरे डेप्युटी सीएम आहेतच. तर तुम्ही हे कार्यक्रम सुरू करा महाराष्ट्रामध्ये रडण्याचे, जागोजाग रडण्याचे. ठाकरे ब्रँड आता राहिला नाही. ठाकरे ब्रँड असता तर बाळासाहेब असतानाच 288 आमदार आले असते, असं वक्तव्य संजय गायकवाड यांनी केलंय. त्यावर संजय गायकवाडांचा जन्म ठाकरे ब्रँडमधूनच झालाय असं उत्तर वडेट्टीवार यांनी दिलंय. ब्रँडचा फरक नाही, आता राहिलेला नाही. ब्रँड राहिलेला आता तुम्ही किती लोकांशी संपर्क करता, किती लोकांची कामं करता याच्यावर डिपेंड आलेलं आहे. फक्त मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका ठाकरे नावाचा ब्रँड असता तर बाळासाहेब जिवंत असताना 288 आमदार आले असते. तेव्हा पण आपण 70-74च्या पुढे कधी गेलो नाहीये. त्या गायकवाडचा जन्मच ठाकरे ब्रँड मधून झालाय. याला काही लोकांना कोण विचारत पण नव्हतं. आहे बाळासाहेबांची कृपा होती. विजय वडेट्टीवार सारखा माणूस आज काँग्रेसचा नेता झालाय, पण सुरुवात जी केली ती बाळासाहेब ठाकरेमुळे झाली. ज्यावेळी 2019 साली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी तुम्हाला उमेदवारी दिली, ठाकरे हा ब्रँड तुमच्या मागे लागला, त्यावेळी पहिल्यांदा महाराष्ट्राच्या विधानसभेची पायरी तुम्हाला चढता आली. अन्यथा तुम्हाला पराभवच दरवेळी पत्करावा लागला. हा इतिहास तुम्ही विसरला असाल. बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील जनता विसरलेली नाही. ज्या एसएनसी गटाला असं वाटतं की ठाकरे हा ब्रँड नाही, त्यांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव आणि फोटो वापरणं सोडून दिलं पाहिजे. MVA आता TVA मध्ये कन्वर्ट झाली आहे अशी टीका संजय निरुपम यांनी केली आहे. यावर निरुपमांची लायकी काय
त्यांचे लोक त्यांना तरी ओळखत नाहीत असं उत्तर पेडणेकर यांनी दिलंय. तर हर्षवर्धन सपकाळ यांनी देखील निरुपम यांच्यावर निशाणा साधला. दोघे पक्ष स्वतःच्या एक स्वार्थापोटी हा निर्णय घेतलेले आहेत आणि दोघे पक्ष ज्याप्रमाणे फक्त मराठी भाषिक लोकांना अपील करतात त्याप्रमाणे त्या आधारावर मी सांगू इच्छितो की त्यांच्या जास्ती काही यश नाही भेटेल. संजय निरुपमची काय लायकी, त्याला कोण विचारतंय? अरे ते युपीतले लोक पण तुझ्यावर थुकतायत, त्यांचं काय घेताय एवढं सिरियस? यांच्याशी संबंधित असणाऱ्या लोक हे कालपासून माहीत नाही का सुटकात आहेत आणि त्यांची हवागोल झालेली आहे. त्यामुळे त्याच्या एकंदरीत या फ्रस्ट्रेशनमधून त्यांचं हे वक्तव्य असावं. राज ठाकरे दहशतवाद्यांसारखं वागतात, ते झाकीर नाईकच्या वर्गात होते का, अशी टीका गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे. त्याला आता मनसेने देखील उत्तर दिलंय. सदावर्तेंनी समोर येऊन बोलावं असा इशाराच अविनाश जाधव यांनी दिला. राज ठाकरे, तुम आज भी झूठी बातें कर रहे हो, तुम झूठे हो. सदावर्तेंनी समोर येऊन बोलावं, मनसेचं आव्हान. मराठी हिंदीच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंवर सदावर्तेंचा निशाणा. राज ठाकरे खोटारडे असल्याची सदावर्तेंची टीका. राज ठाकरे, तुम आज भी झूठी बात करे हो. राज ठाकरे, आज भी तुम लोगों के सामने झूठा रखे हो. राज ठाकरे, कितना झूठा 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 चलाओगे. आज सबूत ही देता हूं कि राज ठाकरे कितना झूठ बोले हैं. ऐका हो, ऐका महाराष्ट्रातल्या लोकांनो, ऐका ग्रामीण भागातल्या कष्टकऱ्यांनो, ऐका शेतमजुरांनो, ऐका शेतकऱ्यांनो, ऐका. राज ठाकरेची पोलखोल करतो, राज ठाकरेचं खोटं पितळ उघड करतो, राज ठाकरेला उत्तर द्यायला भाग पाडतो, नाही दिला तर खोटारडा समजा. सदावर्तेंकडून राज ठाकरेंची तुलना रजा अकादमीच्या झाकीर नाईक सोबत. अतिरेक्यांची भाषा करत असल्याचं म्हणत राज ठाकरेंवर सदावर्तेंचा निशाणा. मला कोणाला म्हणायचं नाही, राज ठाकरेला हे उत्तर द्यावं लागेल. हे अतिरेक्यांसारखं वर्तन नाही तर काय. ज्या प्रकारे तो काय नाव त्याचा, तो रजा अकादमीवाला, मला असं वाटत होतं की रजा अकादमीवाला काय नाव तो डॉक्टर झाकीर नाईक आणि राज ठाकरे काय खरंच एका शाळेत शिकलेत का? सदावर्तेंची आम्ही वाट बघतोय आणि आम्हाला त्यांच्याशी या चांगल्या भाषेत बोलायचं आहे. परंतु प्रॉब्लेम असा आहे की सदावर्ते लपून कॅमेरा समोर घरातून अशाच हे देतात. ज्या दिवशी सदावर्ते आमच्या समोर आम्हाला भेटतील ना, त्या दिवशी त्यांना उत्तम भाषा कशी आहे मराठीतली ते आम्ही त्यांना समजावून सांगू. तर हिंदीच्या मुद्द्यावर बोलताना शिंदेचे आमदार संजय गायकवाड यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलंय. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा दाखला देताना संजय गायकवाडांनी वादग्रस्त वक्तव्य केलं. तर संजय गायकवाड यांच्या अकलेचं दिवाळा निघालाय अशी टीका वडेट्टीवार यांनी केली आहे. तर छत्रपती शिवरायांनी राजकोष मराठीत केला होता, हे संजय गायकवाड विसरलेत का, असा सवाल नांदगावकर यांनी विचारला. तुम्हाला जगामध्ये टिकायचं असेल तर सगळ्या भाषा अवगत आल्या पाहिजे. मग छत्रपती संभाजी महाराजांनी 16 भाषा शिकल्या, मग ते मूर्ख होते? छत्रपती शिवाजी महाराज बहुभाषिक होते. ताराराणी, येसुबाई, जिजाऊ मासाहेब या सगळ्यांनी अनेक भाषा शिकल्या हिंदी भाषासह. मग ते लोक काय मूर्ख होते का? आणि त्याच्यामुळे या विषयावर वाद करून मतांचं गणित राजकारण करणं हे चुकीचं आहे. मी तर डायरेक्ट बोललो, अनेक ठिकाणी बोललो की जर पाकिस्तानचा आतंकवाद रोखायचा असेल तर उर्दू पण आपल्याला अवगत असली पाहिजे. त्याच्याशिवाय पाकिस्तानच्या आतंकवादी मनसुबे आपण पण उधळू शकत नाही. छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन, जिजाऊंचं नाव घेऊन भाषेच्या याच्याने त्यांना मूर्ख होते का म्हणणं म्हणजे याच्या अकलेचे दिवाळे निघाले. अशी माणसं सत्तेमध्ये तयार झाली की सातत्यानं महापुरुषाचं नाव घेऊन त्यांचा अवमान करण्याची अवलादच आता जास्त व्हायला लागली. छत्रपती शिवराय हे आमचे दैवत आहे. जिजाऊ ह्या आमच्या स्मृतिस्थान आहेत आणि त्यांच्या संदर्भात त्यांना मूर्ख म्हणून संबोधून एखादं उदाहरण देणं म्हणजेच हा जगातील वेळा माणूस आहे असा त्याचा अर्थ होतो जो कोणी बोलेल. मला असं वाटते की संभाजी महाराजांचा आदर्श तर आम्हाला आहे, ते आमचे छत्रपतीच होते. पण शिवाजी महाराजांनी राजकोष सुद्धा मराठी भाषेतच केला होता, हे विसरलेत का ते? राजस्थान, हिमाचल, जम्मू काश्मीरच्या काही भागामध्ये पावसाचा कहर पाहायला मिळतोय. तिथली नेमकी काय स्थिती आहे पाहूयात. राजस्थान, हिमाचल आणि जम्मूच्या काही भागात ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय. 3 राज्यात पावसाचा कहर पाहायला मिळतोय.
नदी नाले ओसंडून वाहत आहेत. हिमाचलच्या मंडीमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय. पावसामुळे नदी नाल्यांना मोठा पूर आलाय. सारण, बाक्सियाड, जरोल, बारा, परतवाडासह अनेक भागांचं नुकसान झालंय. पुरामुळे मोठी झाडं आणि दगड वाहून गेलेत. जम्मूच्या बडगाममध्ये युसमार्ग भागात ओढे नाले तुडुंब भरले. सुदैवाने जीवितहानी आणि मालमत्तेचं नुकसान झालेलं नाही. राजस्थानमध्ये सवाई माधोपूरमधील जनजीवन विस्कळीत झालंय. भागवतगडमध्ये तलावाचा बांध फुटल्यानं घरांमध्ये पाणी शिरलंय. पाण्याने वेढलेल्या घरामध्ये अनेक लोक अडकले होते. नागरी संरक्षण पथकानं सर्व लोकांचं रेस्क्यू केलंय. तिकडे अमेरिकेच्या टेक्सास शहराला देखील महापुराचा विळखा बसलाय. महापुरामुळे 51 जणांना आपला जीव गमवावा लागलाय. पाहूयात. अमेरिकेतील टेक्सासमध्ये महापुराचा कहर पाहायला मिळतोय. ग्वाडालुपे नदीला पूर आल्यानं भीषण स्थिती निर्माण झाली. 51 जणांचा मृत्यू झालाय. यामध्ये 15 लहान मुलांचाही समावेश आहे, तर अनेक जण बेपत्ता झाले. ग्वाडालुपे नदी परिसरात काही तासातच महिन्याभराचा पाऊस पडलाय. नदीची पाणी पातळी अवघ्या 45 मिनिटातच 26 फुटांनी वाढली. आजूबाजूची जंगलं, कॅम्पग्राऊंड आणि मानवी वस्त्यांना मोठा धोका निर्माण झालाय. बोट आणि हेलिकॉप्टरच्या मदतीनं बचाव कार्य सुरू आहे. 14 हेलिकॉप्टर आणि ड्रोनद्वारे बेपत्ता नागरिकांचा शोध सुरू आहे. अमेरिकेच्या हवामान विभागाकडून पूर आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. पहाट होण्याआधीच पूर आल्यानं लोकांना सतर्कतेचा इशारा देता आला नाही. केरविलचे शहर व्यवस्थापक डाल्टन राईस यांनी ही माहिती दिली. हवामान विभागाकडून सॅन अँटोनियो ते वाको पर्यंत पूर येण्याचा धोका वर्तवण्यात आलाय.